जातात आणि टू द पॉईंट असावी अशी आमची आज अपेक्षा आहे. एक जसं मग अशी म्हटलं ऐतिहासिक निवडणूक आहे अनेक कारणांसाठी. राजकीय युती आघाडी हा मुद्दा वेगळा. 8 वर्षांनंतर निवडणूक होते आणि मध्यंतरी तुम्ही असं म्हणाल होतात की तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी निवडणूक बघितली नाही आहे. नेमकं काय? मीच काय अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली नाही अशी निवडणूक. कसं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा आपण लोकसभेपासून जर समजा आपण चित्र उभं केलं तर लोकसभेला काय चित्र दिसलं आपल्याला माहिती आहे. खास करून महाराष्ट्रामध्ये, खास करून उत्तर प्रदेशमध्ये किंवा आता उत्तर प्रदेशात निवडणुका व्हायच्यात, आता येतील त्या. बरोबर 6 महिन्यानंतर निवडणुका झाल्या आणि 6 महिन्यानंतर निवडणुका झाल्यावरती ज्या प्रकारचा तुम्हाला वोटिंग पॅटर्नमध्ये जो ड्रास्टिक चेंज दिसला, असा चेंज मला असं वाटतं की मी कधी पाहिलाही नव्हता आणि अशी काही घटनाही घडल्या नव्हत्या, अशा काही गोष्टीही नव्हत्या. हे कशातनं झालं? आणि आत्ता जर समजा आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आता गेल्या वर्षी मला असं वाटतं विधानसभेच्या झाल्या, वर्ष दीड वर्ष झालं असेल, आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकांमध्ये ज्या प्रकारे पैशाचा वापर जो होतोय, म्हणजे काय पैसे त्याला मर्यादाच नाही आहेत. ज्या प्रकारच्या गोष्टी आमचे लोक सांगत आहेत, त्यांना ज्या काही प्रकारच्या समोरच्यांना ऑफर्स येत आहेत किंवा 70 लोक बिनविरोध काय निवडून येत आहेत, आणि म्हणजे काय पाण्यासारखा पैसा जो काय कुठून येतोय पैसा, हा काय येतोय हेच समजेन असं झालंय. आता काल मला पनवेलवरनं कळलं की तिकडे प्रत्येक माणसाला काहीतरी 15,000 रुपये देत आहेत एका मताला. आता ही कुठची निवडणूक सुरू आहे? बाकी त्या मतदार यादी घोटाळा आणि त्या EVM BVM मध्ये जातच नाही. हे असं ह्या निवडणुका नाही चालू आहेत. बरं, कसं आहे, या सगळ्या गोष्टी आज भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि हे अजित पवार वगैरे ह्या ज्या गोष्टी करतायत, आज सत्ता ह्याचा कोणी अमरपट्टा घेऊन आलेलाच नसतो. या गोष्टी बदलत असतात. उद्या ज्यावेळेला बदलतील आणि समोरचे ज्यावेळेला दामदुपटीने करतील त्यावर तुम्ही काय कराल? आपण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र खास करून महाराष्ट्र, ज्याला आपण एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो, ज्याला देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र म्हणतो, तिथे आपण काय प्रकारचे पायंडे पाडतो आहोत आणि ह्याचे परिणाम पुढे जाऊन काय होणार आहेत ह्याचा थोडा पण विचार ही मंडळी करायला तयार नाहीत. आज ज्या मतदारांना तुम्ही 70 ठिकाणी तुम्ही मतदारांना मतदानापासून बाजूला ठेवलं, ते काय नोटा बटन असतं तेही दाबायचं नाही त्यांनी. म्हणजे संपूर्ण पोलीस यंत्रणा यांच्या बाजूला, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा यांच्या बाजूला, प्रत्येक निवडणूक आयोग यांच्या बाजूला, पैसे यांच्या, ही कुठची निवडणूक आहे? काँग्रेसने निवडणुका लढवल्या आजपर्यंत, बरोबर आहे, त्यांनी अनेक वेळेला अनेक गोष्टी केल्या. हे जे चालू आहे, मला नाही वाटत कोणी आजपर्यंत असं बघितलं असेल. पण मग हे सगळं थांबवण्यात गेली